हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत फॅब्रिक पेंटिंगसाठी स्ट्रोक्स कशा पद्धतीने घ्यायची. हे बिगिनर्ससाठीचे स्ट्रोक्स आहेत. म्हणजे स्ट्रोक्स म्हटलं तर आपण याच्यासाठी कलर कुठलाही यूज करू शकतो. इथं आपण 10 कलरचा पॅक घेतलेला आहे. त्याचबरोबर पॅलेटमध्ये सॅप ग्रीन कलर घ्यायचा आहे. सॅप ग्रीन कलर घेतल्याच्या नंतर एक कॉटनचा पेपर म्हणजे तुम्ही फॅब्रिक घेऊ शकता किंवा पेपर असेल तर पेपरवरती देखील या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायला काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे सगळ्यात अगोदर मी 00 नंबरचा ब्रश घेतलेला आहे. राउंड शेपचा ब्रश घ्यायचा आहे आणि याने फक्त काय करायचं आहे, तुम्हाला स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची. ब्रशला जस्ट असं वर ठेवायचं आणि वरून खालच्या साईडला ओढून घ्यायचं. हे असं तुमची स्ट्रोकची प्रॅक्टिस करायचं. आता हेच तुम्हाला लाईनमध्ये पुढे कंटिन्यू करायचे. अगोदर ब्रश ठेवायचा. ब्रश ठेवला डायरेक्टली तो फास्टमध्ये खालच्या बाजूला ओढून घ्यायचा. जसं आपण सीचा शेप घेतो. म्हणजेच अल्फाबेटमध्ये जसं सी राहतं ABCD असं. तर त्या सीच्या शेपमध्ये तुम्हाला हे अपोजिट डायरेक्शन मध्ये आणि राईट डायरेक्शन मध्ये म्हणजेच राईट आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला देखील याची प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे पाहू शकता स्टार्टिंगला फक्त काय केलं, आपण कलर घेतला आणि ब्रशला जस्ट पेपरवरती ठेवलं. ठेवल्याच्या नंतर ते थोडं स्पीड मध्ये खालच्या बाजूला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला शेप जो आहे तो छोटा येतो. वरती साईज मोठी असते आणि ज्यावेळेस आपण खाली ओढतो त्यावेळेला तो स्पेस कमी होतं. अशी तुम्हाला या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही प्रॅक्टिस करताना एवढं पण काळजीपूर्वक म्हणजे असं लाईन ओढल्यासारखं नाही करायचं. तर फक्त वरती ब्रश ठेवायचा आणि डायरेक्टली स्पीडमध्ये खाली ओढायचे. आता जे आपण वरती केलं तेच सेम खाली पण करायचं आहे. अगोदर काय केलं, आपण ब्रश ठेवला, राईट साईडला ओढला, राईट साईडवरून परत लेफ्ट साईडला. आता ही कंटिन्यू प्रॅक्टिस करायची आहे पुढे. आणि या प्रॅक्टिससाठी तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता. कलरचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हे जे मी तुम्हाला प्रॅक्टिस दाखवत आहे ही पेपरवरती आहे. याच्यासाठी तुम्ही कॅनव्हास देखील यूज करू शकता जर तुमच्याकडे कॅनव्हास बोर्ड वगैरे असेल तर. आता जस्ट आपण सरळ हाताने केलं. आता उलटा म्हणजेच वरच्या साईडला करायचं आहे ब्रशचं स्ट्रोक ठेवून. पाहू शकता. अगोदर काय केलं, आपण वरून खाली ब्रश घेत होतो. आता खालून वरच्या साईडला ब्रश घ्यायचा आहे. आता ब्रश ज्यावेळेस तुम्ही खाली ओढताय म्हणजे जिथं तुम्ही त्याला विंग करताय, विंग कॉर्नर काढताय, त्यावेळेला तुम्हाला ब्रश असा हलकासा स्पीडमध्ये खाली घ्यायचा आहे. जेणेकरून त्याला विंग खूप छान पद्धतीने होतात. आता हेच तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये करायचं आहे. जसं की इथे आपण पाहू शकतो. आता ब्रशला राईट साईडला घेतला आहे, नंतर लेफ्ट साईडला ओढला, लेफ्ट साईडहून परत राईट साईडला असं 2 लेअरमध्ये ट्राय करायचं आहे. अगोदर आपण फक्त सिंगल पाहिलं, नंतर डबल. आता हे दोन्ही लेअर मध्ये पाहत आहोत. पाहू शकता. आता याची जी आहे हे आपण कुठेही आउटलाईन वगैरे करतोय त्या स्ट्रोक साठीचा बेस आहे. सपोज तुम्ही कुठलाही वर्क केला आहे म्हणजे पेंटिंग केली आहे, त्या पेंटिंगला आउटलाईन साठी आपण हे नागमोडी वगैरे स्टिचेस पाहतो. आता हे जे स्ट्रोक होत आहे तुमचे पाहू शकता. स्टार्टिंगला लाईन जी आहे थोडी जाड आहे. नंतर जसं जसं आपला कलर कमी होतो तसा लाईनचा शेप देखील छोटा होतो. आता हे सगळे बेसिक स्ट्रोक असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही एक सिंगल कलर यूज करा. आता इथं पेटल फिलिंग होत आहे. जे फ्लावर आहे त्या फ्लावरच्या पेटललाच आतमध्ये फिलिंग करायची आहे. तर ही आपण राऊंड शेप मध्ये केलेली आहे फिलिंग. अगदी एक सिंगल कलरचा यूज करून. क्लासच्या फर्स्ट आणि सेकंड डेला तुम्हाला कलर मिक्सिंग वगैरे करायची असते तर फक्त एक सिंगल कलरचा यूज करायचा. सिंगल कलरचा यूज करून तुम्ही हे स्टार्ट करू शकता. आणि हो, त्याचबरोबर जर तुम्हाला हे मटेरियल वगैरे जर हवं असेल तर वर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. याची पूर्ण लिस्ट मिळते आणि त्यामध्ये तुमच्या म्हणजेच लोकेशनवरती किट देखील कुरिअर केली जाते. आता हे सेकंड पेटल घेतलं आहे. सेकंड पेटल मध्ये हलक्या हाताने कलर ब्लेंडिंग करायची. कलरला व्यवस्थित ब्लेंड करायचे म्हणजे त्याच्यामध्ये लाईन्स वगैरे दिसल्या नाही पाहिजे यासाठी. आता हे जे घेत आहोत आपण या सिंगल सिंगल पेटल्स घेत आहोत. जसे की अगोदर फर्स्ट घेतली, त्यानंतर ही सेकंड पेटल आहे. एक सोबत खूप जास्त पेटल्स देखील इथे ड्रॉ करायचे नाही. आता हे जे आहेत हे स्प्रेड करत आहोत आपण कलरला फक्त. अशा टाइप मध्ये देखील आपण फ्लावर पुढे पाहणार आहोत. तर त्याच्या स्ट्रोकची प्रॅक्टिस आहे ही. याच्यामध्ये कलर आपण फक्त एकदाच ब्रश मध्ये डिप केला आहे आणि नंतर फक्त हलक्या हाताने त्याला वरती ब्लेंड करायचं आहे. पाहू शकता. खूप छान पद्धतीने अशा देखील पेटल्स तयार होतात. आता या पेटल्सची प्रॅक्टिस करायला थोडा जास्त टाइम द्यायला लागतो, जे की आपण आता ट्राय केलं. त्यासाठीच आता इथे मी कॉर्नर वरती देखील दाखवते.
हे तुम्ही ग्रास देखील बोलू शकता. जसं आपलं गवताचा शेप असतो, सेम तेच आहे. ग्रास पेटल्स देखील होतात त्याच्यामध्ये. एकदम लीफी अशी डिझाइन तयार होते. आता याच्यामध्ये आपण फक्त काय करतो, कलरला अगोदर स्टार्टिंगला ठेवायचं, ब्रशवरती घ्यायचं आणि नंतर तोच कलर वरच्या साईडला हलकीशा लाईनमध्ये स्प्रेड करायचा. ब्रशला असं खूप जास्त प्रेस नाही करायचं खालच्या बाजूला. हलक्या हाताने प्रेस करायचे, जेणेकरून तो कलर व्यवस्थित स्प्रेड झाला पाहिजे. आता परत सेकंड खालच्या साईडला ग्रास पाहू. याच्यासाठी देखील कलर घेतला. आता हलक्या हाताने तो तुम्ही पाहू शकता, त्या एकाच डॉट मधून कलर जो आहे तो बाहेरच्या साईडला स्प्रेड होत आहे. ब्रश खूप जास्तही असा घट्ट पकडायचा नाही, खूप हलक्या हाताने पकडायचा आहे, जेणेकरून तो बाकी साईडला पण कलर ब्लेंड झाला पाहिजे. पाहू शकता, खूप छान पद्धतीने कलर ब्लेंड होत आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या क्लासमध्ये कलर ब्लेंडिंग पाहिली आणि याच्यामध्ये पेटल्सचे शेप पाहिले.